नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती. तर कामगार आयुक्तालयामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल तर त्यांना त्यांच्या लेखी परीक्षेमध्ये जवळपास तांत्रिक विषयाची म्हणजेच कामगार कायदे आणि अधिनियम जे आहेत यावर जवळपास तुम्हाला 40 प्रश्न आणि 80 गुणांसाठी हे विचारण्यात येणार आहेत. सो त्यामुळं एवढी जवळपास 50 वेगवेगळे कायदे आहेत, अधिनियम आहेत, त्यांचा सखोल अभ्यास तुम्ही करा. त्यातून तुमची स्कोरिंग जी आहे ती एक चांगल्या पद्धतीनं ती ठरणार आहे. त्यामुळं व्यवस्थित त्या सर्व कायद्यांचा अभ्यास करा, तोच एक स्कोरिंग सब्जेक्ट ठरेल. कारण का जे नॉन टेक्निकलचे आहे ते तर सहसा तरी सगळेच विद्यार्थी करतात, त्याच्यामुळं यावर थोडंसं जास्त फोकस ठेवा. सो त्यालाच अनुसरून आपण जे आहे ते हे कायदे आणि कामगार जे आहेत ते अधिनियम वगैरे त्याच्या संदर्भात ऑलरेडी बॅचमध्ये जे आहे ते प्रत्येक कायद्यानुसार MCQ आमच्या टीमनं बनवून दिलेलं आहे. सो ते अपडेट होत आहेत. ओके, आजच्या तारखेमध्ये जवळपास 2 कायद्यांच्या ज्या आहेत त्या MCQ उपलब्ध करून दिल्यात. 2 कायद्यामध्ये ऑलमोस्ट बघायला गेलं तर 200 MCQ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत. त्यामुळं लवकरात लवकर ॲप डाउनलोड करा. अर्जुन नावाची बॅच आहे ती जॉईन करून घ्या. ओके, ती तुमच्यासाठी आहे, अगदी कमी फीमध्ये ती उपलब्ध तुम्हाला करत आहोत. सो असो, पाहूयात पहिला प्रश्न. मजुरी संहिता कायदा 2019 नुसार लेखावर्ष कोणत्या दिवशी सुरू होतं? तर लक्षात ठेवा, मजुरी संहिता कायदा 2019 नुसार जे लेखावर्ष आहे ज्याला आपण अकाउंटिंग इयर म्हणतो, तर ते जे अकाउंटिंग इयर आहे ते कोणत्या दिवशी सुरू होतं म्हटलंय तर 1 एप्रिलला हा सुरू होतो आणि जवळपास एक पद्धतीनं बघायला गेलं तर 31 मार्चला हा संपतो. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा, संपतो. ओके, यालाच आपण आपल्या भारताचं महसूल वर्ष सुद्धा आपण म्हणत असतो. ओके, सुरुवातीला तुम्हाला बॅच बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कामगार आयुक्तालय मुंबईमध्ये अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी जो काही तांत्रिक सिलेबस आहे तर त्या तांत्रिक विषयाचे MCQ आपण अपलोड केलेले आहेत. त्याबद्दल मी कल्पना दिलेली आहे. सो ॲप आपलं डाउनलोड करून घ्या. ॲपचं नाव आहे स्टडी विथ गुरु. जर लिंक भेटत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आहे तो त्या ठिकाणी ॲपची लिंक तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो या ठिकाणी वेगवेगळे असे स्लाइड्स वगैरे दिसतील ॲप वगैरे डाउनलोड केल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला सगळं शेवटी जर गेलात तर तुम्हाला इथं कामगार आयुक्तालय भरती नावाची ही एक अर्जुन बॅच तुम्हाला दिसेल. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे आणि ही बॅच जॉईन केल्यानंतर नेमकं तुम्हाला काय काय मिळणार हे थोडक्यात आपण पाहूयात. तर बघा, जॉईन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट वगैरे करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू कंटेंट नावाचा एक ऑप्शन त्या ठिकाणी येईल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता व्ह्यू कंटेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स दिसत असतील. हे व्हिडिओ लेक्चर फक्त मराठी व्याकरणाचे आहेत. याच्यामध्ये आपण इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीकेचे सुद्धा इन्क्लूड करणार आहोत. त्यासोबत ही एक दुसरी PDF तुम्हाला किंवा दुसरी स्लाइड दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK, GS आणि सामान्य ज्ञान असे काही TCS चे आवडते प्रश्न आहेत जे की परीक्षेला वारंवार रिपीट ते टाकतात. तर अशा सर्व प्रश्नांचा इथं एक कंबाईन तुम्हाला एक 10 PDF उपलब्ध करून दिलेत. GKचा मोठा सिलेबस असल्यामुळं GKचा एक ठोकळा बनवून दिलाय. त्याच्यामध्ये 1000 आम्ही काढलेले असे महत्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. तर हा झाला तुमचा नॉन टेक्निकलचा, म्हणजेच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि GK या विषयांसाठी. तर या विषयांसाठी या PDF आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये लेक्चर सुद्धा अपलोड होतील. बाकी अजून शेवटी गेलात तर तुम्हाला जे आहे ते एक पद्धतीचा अजून एक सेशन याच्यामध्ये दिसून येईल. ओके, जसं की त्याच्यामध्ये एकच मिनिट, तो थोडा नेटवर्क इश्यू आहे. तर नॉन टेक्निकलच्या नंतर तुम्हाला जे आहे ते इथं कायदे आणि अधिनियम हे टेक्निकल आहेत जे की थेरी स्वरूपात आहेत. हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील फ्रीमध्ये, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्हाला जे पेड आहे, ओके, तर ते नेमकं हे 2 अपडेट केलेत. आता जी तुमची 50 कायदे आहेत ती सर्व कायदे याच्यामध्ये असं MCQ स्वरूपात तुम्हाला आमची टीम प्रोव्हाइड करून देणार आहे. ओके, सो आता बघायला गेलं तर हा मजुरी संहिता नावाचा कायदा आहे जो की 2019चा. ओके, हा विविध कामगार कायद्यातलाच हा कायदा आहे. जवळपास 36 पानांची ही एकच PDF आहे. ओके, याच कायद्या संदर्भात की बाबा याच्यामध्ये नेमकं कुठला कलम काय सांगतो, त्यानंतर यातले जे जे महत्वाचे आहेत ते प्रश्न याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करून दिलेले आहेत.
सो हे तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे तुम्हाला जे आहे तो हा उपदान प्रदान अधिनियम आताच आपण सेशनमध्ये प्रश्न पाहणार आहोत. सो ते तुम्हाला दिसून येईल. तर त्याच्या संदर्भात ही एक PDF आहे ज्याच्यामध्ये 13 पेजेस आहे त्या संदर्भात. ओके. सो जेवढं आवश्यक असेल जे जे कायदे त्याच्यामधले जे जे प्रश्न ते सर्व आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड त्या ठिकाणी करणार आहोत. सो वेळ न गमावता लवकरात लवकर सगळ्यांनी जॉईन करा. त्या अगोदर सगळा व्हिडिओ पाहून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य मला कमेंटद्वारे विचारपूस करू शकता. सो बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. तोच त्या ठिकाणी आहे आर्थिक वर्ष म्हणा अथवा महसूल वर्ष. सो थोडंसं लक्षात ठेवा. हा, आणि परत बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की औद्योगिक विवाद अधिनियमानुसार कामगारांनी संप पुकारण्यापूर्वी, संप म्हणजेच काय, स्ट्राईक. ओके, आंदोलन म्हणू शकता, स्ट्राईक म्हणू शकता. हा, थोडंसं शब्द हे सर्व त्या कायद्यातलेच आहे त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक अर्थाचा जो डिटेल आहे तो डिटेल काढूनच अभ्यास करा. तर या औद्योगिक विवाद अधिनियमानुसार कामगारांनी संप पुकारण्यापूर्वी किमान किती दिवस आधी नोटीस देणं कायदेशीर बंधनकारक आहे. तर लक्षात ठेवा, जो औद्योगिक विवाद अधिनियम आहे कधीचा, जवळपास 1947चा. ओके, तर 1947च्या या अधिनियमानुसार जवळपास एखादा संप वगैरे पुकारायचा असेल तर 14 दिवस अगोदर जे आहे ती नोटीस त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी तुम्हाला कलम तर सहसा तर विचारलं जाणार नाही, त्याच्यामुळे कलमांवर तेवढं जास्त पाठांतर नका करत बसू. जमलं तर जे आवश्यक आहे तेच पाठांतर करा. फक्त तुम्हाला या पद्धतीने विचारलं जाईल. ओके, जे आवश्यक आहे ते सर्व आम्ही त्या बॅचमध्ये इन्क्लूड करून दिलेत. त्याच्यामध्ये अजून अपडेट होत जातील. त्यामुळं जे आता सध्याला आहे ते सर्व पाहून घ्या, वाचा, रेग्युलर स्टडी करा. त्याच्यामध्ये जे जे भाग इन्क्लूड होत जातील ते सर्व MCQ सुद्धा त्याच बॅचमध्ये याच फीमध्ये उपलब्ध होतील. आता त्याच्यामध्ये जसं जसं स्टडी मटेरियल वाढत जाईल तसं तसं त्याची जी काही फी आहे ती वाढत जाणार आहे. त्यामुळं आत्ता जॉईन करा, याच फीमध्ये तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल त्या ठिकाणी मिळत जाईल. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. हां, आता हे 14 दिवस अगोदर कोणाला देतात, तर जो काही मालक असतो मालकाला नियोक्ता म्हणतात. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा, नियोक्ता म्हणजे मालक आहे. हे काही वेगवेगळे हार्ड शब्द आहेत त्याच्यामुळे यावर थोडंसं अभ्यास करा. हां, तर लक्षात ठेवा जवळपास 14 दिवस. ओके, आणि ही नोटीस जवळपास एक पद्धतीनं 14 दिवस पूर्ण झाल्याशिवाय हे संप वगैरे सुरू करत नाहीत. ओके, हेही थोडंसं लक्षात ठेवा. ओके, आणि सगळ्यात पहिलं म्हटलं तर जवळपास 6 आठवड्याच्या अगोदर सुद्धा देतात. ओके, 6 आठवडे त्याच्या अगोदर सुद्धा दिली जाते. पण सगळ्यात पहिलं म्हणजे काय की बाबा 14 दिवस भरल्यानंतरच, ओके, नोटीस दिल्यापासून 14 दिवस झाल्यानंतरच ते त्याला आंदोलन करता येतं. ओके, तर हे थोडंसं लक्ष ठेवा. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो की सामान्यतः जो कर्मचारी असतो किंवा कामगार जो असतो त्याला उपदान म्हणजेच काय, निवृत्ती लाभ. ओके, निवृत्ती लाभ एक पद्धतीनं संपल्यानंतर, ओके, त्याचा कार्यकाल, तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅटिट्यूटी वगैरे त्याला एक शब्द आहे. त्याला आपण निवृत्ती लाभ म्हणू. तर ते मिळवण्यासाठी किमान म्हणजे कमीत कमी किती वर्ष सलग सेवा करणं आवश्यक असतं. तर जो काही कर्मचारी आहे तो सतत 5 वर्ष जर काम केला एखाद्या ठिकाणी तर त्याला हा निवृत्ती लाभ त्याला मिळतो. ओके, सो थोडंसं लक्षपूर्वक नोट डाऊन करून घ्या. आणि हा जो काही कायदा आहे तो म्हणजे कुठला, उपदान एक पद्धतीनं प्रदान अधिनियम. ओके, प्रदान अधिनियम हा कायदा आहे जवळपास 1972चा. ओके, सो लक्षपूर्वक नोट डाऊन करून घ्या. या कायद्यातील जवळपास कलम 4 मधलं एका उपकलनामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की बाबा एक कर्मचारी सलग 5 वर्ष जर सेवा देत असेल तर त्याला निवृत्ती झाल्यानंतर निवृत्ती लाभ त्या ठिकाणी मिळतो. तो स्वतः रिटायरमेंट घेऊ अथवा त्याला त्याची सर्व्हिस पूर्ण हो, त्याच्यामध्ये काही तेवढं नाही. ओके, सो थोडंसं लक्ष ठेवा. याच्या व्यतिरिक्त जर समजा याच कामगाराची किंवा कर्मचाऱ्याला अपघात झाला, ओके, अपघात त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके,
तर त्याला हे काहीही बघलं जात नाही. समजा त्याचा मृत्यू झाला तर त्याला सरळ जे आहे ते त्या ठिकाणी हे निवृत्ती लाभ दिलं जातं. तेही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. परत उपप्रधान अधिनियम 1972चा कायदा कधी अंमलात आला? हे बघा, काही काही कायद्यांना मंजुरी एका दिवशी मिळाली आणि तोच कायदा नंतर लागू वेगळ्या दिवशी झाला. त्याच्यामुळे लागू म्हणजेच अंमलात येणे, मंजुरी म्हणजे संमती मिळणे. ओके, सो थोडंसं लक्ष ठेवा. तर हा जो कायदा आहे तो जवळपास 16 सप्टेंबर 1972 मध्ये हा कायदा त्या ठिकाणी काय संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला, हा आपल्याला म्हणता येईल. ओके, 16 सप्टेंबर 1972. आता बघा, 21 ऑगस्ट 1972ला जे आहे ते एक पद्धतीने या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी या कायद्याला मिळालेली आहे. सो हाही पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. हा, थोडंसं हस्ताक्षर व्यवस्थित नाहीये, माझं बोलणं तर व्यवस्थित आहे. सो हस्ताक्षर समजत नसेल तर बोलण्याकडे लक्ष त्या ठिकाणी द्या. ओके, हा. तर आणि अजून एक सांगतो, बरेच जण बघतात निघून जातात, सबस्क्राईब करत नाहीत. सो सगळ्यांना विनंती आहे, सबस्क्राईब करून घ्या. परीक्षेपर्यंत जेवढे होतील तेवढे भाग मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करेन, ते तुम्हाला सर्व मिळत जातील. आणि परत सांगतोय, जवळपास 50 वेगवेगळे कायदे आहेत, त्याच्यामुळे त्या सर्व कायद्यांवर सगळी स्टडी इथं होणार नाही. त्यामुळं या सर्व 50 कायद्यांची परीक्षेपर्यंत MCQ तुम्हाला उपलब्ध आमची टीम करून देईल. त्यामुळं बॅच जी आहे ती जॉईन करून घ्या. ओके, हा, तर तेही तुम्हाला सांगतो. बाकी 5वा प्रश्न काय म्हणतो की कारखाना अधिनियमानुसार कोणत्याही प्रौढ कामगाराला एका आठवड्यात जास्तीत जास्त किती तास काम करण्याची परवानगी आहे? हे असे येतात, लॉजिकल क्वेश्चन येतात. तर कारखाना अधिनियम जवळपास 1948. ओके, कधी कधी इथं इसवी सन येईल अथवा न येईल, याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका. तर या कारखाना अधिनियम 1948च्या कलम 51 नुसार, ओके, हे सर्व याच पद्धतीनं तुम्हाला मी बॅचमध्ये उपलब्ध करून देत आहे. ओके, हा, कलम 51 नुसार हे बॅचमधलेच प्रश्न आहेत. तर जवळपास एखाद्या प्रौढ व्यक्तीला, कामगाराला आठवड्यातून 48 तास एवढंच काम करावं लागतं. ओके, त्याच्यापेक्षा जास्त काम करता येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, सो हे थोडंसं लक्ष ठेवा. आणि परत बघायला गेलं तर दिवसाला जर विचारलं, एका दिवसाला, ओके, तर तो दिवसाला जवळपास जास्तीत जास्त 9 तासच काम करू शकतो. ओके, 9 तास तो काय वर्क त्या ठिकाणी करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त करणं बंधन आहे त्याला. ओके, हा, तर लक्ष ठेवा. बाकी बघायला गेलं तर ओव्हर टाईम वगैरे केलं तर त्याला वेतनापेक्षा दुप्पट वेतन द्यावं लागतं, ते त्याची तरतूद वगैरे आहे त्याच्यामध्ये. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो की वेतन प्रदान अधिनियम 1936 नुसार ज्या आस्थापनामध्ये म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये, ओके, 1000 पेक्षा कमी कामगार आहेत तर तेथे महिन्यांचं वेतन पुढील महिन्याच्या कोणत्या तारखेच्या आत देणं बंधनकारक आहे? तर लक्षात ठेवा, पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट जो 1936चा आहे त्याच्या कलम 5 नुसार, ओके, ज्या ज्या कंपनीमध्ये 1000 पेक्षा कमी कामगार असतात तर अशा सर्व कामगारांची पेमेंट पुढच्या महिन्याच्या, ओके, 7 तारखेच्या आत देणं अनिवार्य आहे. ओके, सो लक्षात ठेवा, हा कलम 5 नुसार, हा कलम मी का सांगतोय थोडंफार लक्षात ठेवा. ओके, हा, तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत, या पद्धतीनं अभ्यास करा जर तुम्ही कायदे वगैरे वाचत असाल तर. ओके, हा, आणि लक्षात ठेवा, ज्यांची कंपनीमध्ये एक पद्धतीनं 1000 पेक्षा जास्त कर्मचारी जर असतील तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना एक पद्धतीनं 10 तारखेच्या आत जी आहे ती पेमेंट करणं अनिवार्य त्या ठिकाणी असतं. ओके, सो हे त्या ठिकाणी एक पद्धतीनं नियम आहे. परत बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम कोणत्या वर्षी संमती मिळाली? तर बघायला गेलं तर 1986, त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. ओके, 1986 हा वाला उत्तर आपलं बरोबर असेल, किंवा चाइल्ड लेबर ॲक्ट 1986ला त्या ठिकाणी समंत वगैरे करण्यात आलेला आहे. ओके, हा, आता बघा याच्यामध्ये जे आहे ते एक पद्धतीने याच कायद्यात सुधारणा झाली. कधी झाली? 2016 मध्ये. आणि या कायद्याचं नवीन नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. ते नवीन नाव काय आहे तर लक्षात ठेवा, त्या नवीन नाव एक पद्धतीनं बाल व किशोरवयीन कामगार. ओके, इथं लिहितो बाल व
किशोरवयीन. ओके, किशोरवयीन कंसामध्ये तेच टाका, प्रतिबंध व नियमन. ओके, प्रतिबंध व नियमन, हेच प्रतिबंध व नियमन अधिनियम. ओके, तर हा त्याच्यामध्ये एक ठिकाणी केलंय. आता या अधिनियमात स्पष्टपणे सांगितलं की बाबा 14 वर्षाखालील मुलाला तुम्ही कामावर घेऊ शकत नाही, ठेवलास तर तुमच्यावर बंदी वगैरे घालण्यात येईल, सजा वगैरे देण्यात येईल. परत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची जी काही स्थापना आहे ती जवळपास 1919 मध्ये याची स्थापना वगैरे झालेली आहे. ज्या वेळेला पहिला महायुद्ध संपला त्याच्या वर्षाचा जो तह होता, ओके, वर्सायचा तह म्हणतो बघा, वर्सायचा तह, याच्यानुसार याची स्थापना वगैरे करण्यात आलेली आहे. ओके, सो हे थोडंसं लक्ष ठेवा. बाकी बघायला गेलं तर ही कोणाची आहे, तर ही आहे संयुक्त राष्ट्राची एक पद्धतीनं जुनी संस्था वगैरे आहे आणि याचं मुख्यालय जिनिवाला आहे. ओके, जिनिवाला. सो हेही थोडंसं लक्षात ठेवा, जिनिवाला याचं मुख्यालय आहे, स्वित्झर्लंडमध्ये ते आहे. ओके, हां, बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी दिलाय, एक चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे. सगळ्यांनी कमेंट करून द्या आणि बॅच जर जॉईन केली नसेल सो लवकरात लवकर जॉईन करा. त्याच्यामध्ये जमलं तर मी टेस्टसुद्धा अपलोड करून देईल, त्याच्यामुळं काळजीपूर्वक सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. सो बाकी तुम्हाला भेटतो अशाच भागांसोबत. भाग आवडत असतील नक्की लाईक करा, जेवढे तुमचे जास्त लाईक असतील तेवढं पटपट आमचे व्हिडिओ पटपट तुम्हाला मिळत जातील. ओके, कमेंटसुद्धा लवकरात लवकर चालू ठेवा, कमेंट जेवढ्या जास्त असतील तेवढे भाग तुम्हाला मी परीक्षेपर्यंत प्रोव्हाइड करून देईन. सो बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.